पुण्याच्या रिअल इस्टेटचे दर खूप वाढले, असं काय कारण आहे? 3 BHK फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्हाला तो चांगल्या एरियामध्ये 1.5 कोटीच्या खाली मिळत नाहीत. उद्या जर एखाद्याला रिअल इस्टेटमध्ये बिझनेस सुरू करायचा असेल तर पुढच्या 6 महिन्यात असं काय ॲक्शन प्लॅन करता येईल त्याला? किमान तुमच्याकडे वर्षभर तुम्ही सर्वाइव्ह व्हाल एवढे पैसे पाहिजेत तुमच्याजवळ. आणि आमची पहिली डील 4 दिवसामध्ये तो विकला आणि त्याच्या आम्हाला 4 लाख रुपये कमिशन मिळालं. आमची डील म्हणजे टोकन झालं, 21 लाखाचं टोकन झालं आमच्यासाठी. आपल्याला 8 लाख रुपये मिळणार होते आम्हाला त्यावरतून, 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. अशा काय 3 गोष्टी लागतात सोशल मीडिया कॉन्टेंट सुरू करायला रिअल इस्टेटमध्ये? एकतर मोबाईल लागतो, मोबाईलच लागतो, दुसरं काय लागत नाही. रिअल इस्टेटचा एका शब्द तू वर्णन. पैसा. नमस्कार मंडळी, मी प्रतीक संजय वाल्लेकर आपलं स्वागत करतो द मराठी पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातल्या भल्या मोठ्या यशानंतर आपण आता सुरू करतोय मराठी व्यावसायिक आणि मराठी इन्फ्लुएन्सर्स. आजच्या आपल्या नव्या प्रवासातला पहिला एपिसोड आहे पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्रातलं एक ओळखीचं नाव शेखर माने. रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत असताना त्यांच्या साध्या आणि ग्रामीण भाषेत त्यांनी त्यांची एक स्वतःची नवी ओळख करून दिली आहे. इंस्टाग्रामवर तब्बल 45,000 फॉलोअर्स प्लस यूट्यूबवर तब्बल 1.5 लाख प्लस सबस्क्रायबर असणारे आज आपले हे मराठी इन्फ्लुएन्सर आपल्यासोबत चर्चा करणार आहेत पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्राबाबत. चला तर मग सुरू करूयात आजच्या एपिसोडला शेखर माने म्हणजेच शेखर चोरगे यांच्या समवेत. शेखरजी, आपलं खूप खूप स्वागत आजच्या पॉडकास्ट एपिसोडवर. शेखरजी, तुम्हाला आम्ही नेहमीच रील्समधनं बघत आलेलो आहे. आमच्या प्रेक्षकांना सांगा तुमची एक थोडक्यात ओळख, तुमची रिअल इस्टेटमध्ये सुरुवात कशी झाली, तुम्ही कॉन्टेंट कसं बनवायला लागलात? पहिलं असं खूप सारे वेगवेगळे व्हिडिओज बनवत होतो. एक दिवस जिथं मी राहतो सिंहगडाच्या पायथ्याला, तिथे एक बंगला विकायला आला आणि माझे मित्र आहेत तिथलं जवळचे. तर एक मित्र आला, म्हटलं की अरे बंगला विकायला आहे ना, आपण एक बनवूयात व्हिडिओ. आणि आम्ही सहज व्हिडिओ टाकला तो आणि 1.5 कोटी रुपयांना होता आणि तो एक्झॅक्ट 1.5 कोटींना विकला गेला. आणि आमची पहिली डील 4 दिवसामध्ये तो विकला आणि त्याच्या आम्हाला 4 लाख रुपये कमिशन मिळालं. हा म्हटलं एवढे पैसे त्याच्यात म्हणजे महिनाभर काम करून 25,000 मिळायचे, तिथं 4 दिवसात 1 लाख मिळाले आम्हाला. लय भारी वाटलं. असं काय केलं होतं त्या व्हिडिओत की एवढे, म्हणजे मी बघितल्या लोकांना वर्षानुवर्ष कॉन्टेंट करतात तरी चालत नाही? काही नाही, म्हणजे आता आपली जी बोली आहे माझी ती ग्रामीण गावरान असं आपण म्हणतो, बघतो तशा पद्धतीची वापरली होती, आहे तशी ओरिजिनल. आणि तशी व्हिडिओ केली होती, बंगला दाखवला होता आणि आपल्याकडे बंगला इकायला असं म्हटलं होतं. आणि कदाचित ते आवडलं असेल लोकांना किंवा ते आवडलंही नसेल. खूप लोकांनी बोललं की कसलं बोलतंय, असलं कुठं रिअल इस्टेटमध्ये चालतं का? पण लकीली तेच चाललं आणि आता पण चालतंय थोडंसं, त्याच्यामुळे ते आवडलं लोकांना. हे कंटिन्यू ठेवण्यामागचं मोटिवेशन काय होतं? पैसे 1,33,000 4 दिवसात मिळाले होते ना. म्हणजे पहिल्यापासून एवढीशा लय बारक्या घरात राहिलोय, म्हणजे अजूनही त्याच बारक्या घरात राहतोय. आणि तेवढं मोठं घर पाहिजे आपल्याला, पिक्चरमध्ये बघितलंय तसं. आणि रिअल इस्टेटमध्ये जेव्हापासून काम करायला लागलो ना, वेगवेगळ्या घरांमध्ये गेलो, बंगल्यांमध्ये गेलो, आणखीन स्वप्न वाढली की आपलं एवढं मोठं घर असलं तर काय. आणि ते 25,000च्या काममध्ये ते आयुष्यात होणार नव्हतं. मग ते वाटलं की रिअल इस्टेटमधल्या डील झाल्या ना, चांगले पैसे आले ना तर होईल. आणि हेच मोटिवेशन आहे. म्हणजे एकतर पैसे पाहिजेत, दुसरं की आम्ही मित्र पार्टनर म्हणून काम करतोय आणि एकमेकांसोबत काम करताना एवढी मजा येते. तुम्ही म्हणला तुम्ही मित्र एकत्र काम करता, असं काय वेगळे की तुम्ही किती जण, 2-3 जण आहे? आमची ना साधारण 7-8 जणांची टीम आहे. त्याच्यामध्ये आमचा सूरज आहे, गिरीश आहे आणि आणखीन बाकीची लोक आहेत जे आम्ही शाळेपासून कॉलेजपासून एकत्र आहोत. आणि लकीली आम्हाला सगळ्यांची म्हणजे शिक्षण वेगवेगळं जरी असलं तरी आवडी एकच ठरल्या की व्हिडिओ व्हिडिओ बनवणं किंवा लोकांसोबत कम्युनिकेशन. त्याच्यात हे दावे नाही आहेत की हे फक्त माझं आहे, हे फक्त तुझं आहे. जे काय असेल ते सगळं आपलं आहे. तर तशा पद्धतीने काम चालू आहे. तुमचं म्हणणं की तुम्ही मित्र आधी आहे, बिझनेस पार्टनर नंतर आहे, म्हणून तुमचं जुळतं. अगदीच. असा एक टर्निंग पॉईंट काय होता की तुम्ही ठरवलं की नाही बाबा आता आपल्याला बाकी सगळं पण रिअल इस्टेटवरच काम करायचं आहे? तेच पैसे, हेच लय मोटिवेशन होतं बरं का. म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या मोठ्या लोकांना भेटलो ना की त्यांच्याकडे बघून, म्हणजे जी घरं बघायला येणारी आहेत आणि पुण्याची रिअल इस्टेटमधली किमती एवढ्या वाढलेल्या आहेत, ढीग वाढल्यात. म्हणजे 3 BHK फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्हाला तो चांगल्या एरियामध्ये 1.5 कोटीच्या खाली मिळत नाही. आणि दुसरं एक मोटिवेशन असं होतं की पहिलं जॉब करायचो ना तेव्हा रस्त्यावरच्या गाड्या पण ओळखू यायच्या नाहीत. पण जेव्हापासून रिअल इस्टेटमध्ये काम करायला लागलो ना तेव्हा लोक मोठमोठ्या गाड्या घेऊन यायला लागली. आणि असं विचार आला की आपल्या डील झाले तर आपल्याकडे पण गाडी येतील राव. आमच्या अक्काला, माझी आई, तिला विचारलं अक्काला की अक्का तुला कोणती गाडी आवडती? तर अक्का म्हणते स्कॉर्पिओ आवडती, स्कॉर्पिओ. मग तिने कुठं बघितली, काय बघितली माहिती नाही, पण तेव्हापासून की आपल्याला ती स्कॉर्पिओ घ्यायची.
पण ते शक्यच नाही ना, 25,000च्या नोकरीमध्ये कुठून मिळणार आहे. बरं. पण जेव्हा रिअल इस्टेटमध्ये मोटिवेशन म्हणजे तुम्ही जे म्हटलात ना, काम करायला लागलो ह्या लोकांकडे बघून की हे एवढे पैसे यांनी कमवलेत, त्यांनी कुठून कमवले असतील त्यांचे, पण आपण जर हे काम जर चांगलं केलं, चांगल्या डील झाले तर ते पैसे चांगले येणार आहेत आणि मग ती आपली स्वप्न पूर्ण होणार आहेत. म्हणजे गाडीचं असेल, घराचं असेल, आणि ते याच्यातूनच पूर्ण होईल, जॉबमधून होणार नाही. म्हणून ती कन्सिस्टन्सी सतत राहिली. आणि दुसरा मुद्दा असा की व्हिडिओ बनवायला जेव्हा लागलो ना, तर ग्रामीण ती बोली आणि त्याच्यात टी शर्ट घालायचो कारण एकतर पैसे नव्हते खरंच. म्हणजे काय लोकांनी ट्रोलही केलंय मला त्याच्यावरून की असल्या बोलण्यावरून कोण खरेदी करायला येणार आहे का. पण आम्हाला आले लोक खरेदी करायला आले, खरेदी केले सुद्धा. म्हणजे पहिल्या 6 महिन्यात जेव्हा काम केलं ना, पहिल्या 6 महिन्यात आमचा 30 लाखाचा धंदा झाला. आपण जसं बोललो की पुण्याच्या रिअल इस्टेटचे दर खूप वाढलेत, असं काय कारण आहे? आपल्या पोरांमुळेच वाढल्यात बरं, कारण आपली लग्न होत नाहीत आणि लग्न होण्यासाठी काय तर घरं पाहिजेत. IT वाल्यांमुळे एक लई किमती वाढल्यात. कारण IT वाली म्हणजे पुण्यात जी IT इंडस्ट्री जे वाढलं मोठ्या प्रमाणात, हिंजवडीचं वाढलं, खराडीचं वाढलं. घर नसेल तर लग्न होत नाही. कोणती पोरगी तुम्हाला बघायला येत नाही. पहिलं विचारतात घर कुठं आहे, आणि IT मध्ये काम करतोय, घर कुठं आहे, तर मग पुण्यात पाहिजे घर. बाहेरच्या म्हणजे विदर्भातलं पोरगा असेल, मराठवाड्यातला असेल तर घर कुठं पाहिजे, पुण्यात पाहिजे. ही बेसिक अपेक्षा असत्या. आणि त्याच्यामुळे होतंय काय की IT वाल्याला लोन पटकन मिळतंय, आणि लोन मिळतंय म्हणून ती घरं लगेच घेता येतात ना, आणि घरं विकली जात आहेत, त्याच्यामुळे मागणी जास्त आहे, जास्त बांधकाम होते, त्यामुळे किमती वाढतात. आणि हे खरंच कारण आहे. आजचं पुण्याचं रिअल इस्टेट मार्केट जर बघितलं तर 90% क्लायंट बेस असं आहे की ते आधी सोशल मीडिया थ्रू कॉन्टेंट चेक करतात की मार्केट कसं आहे, रेट काय चालले आहेत, आणि मग त्यानंतर ते ॲक्च्युअल जे आपण फनल म्हणतो की मग ते ॲक्च्युअली बाईंगकडे जातात. असं काय बदललं आहे सोशल मीडियात की आता तेच इफेक्टिव्ह आहे? सोशल मीडियामधून काय होते की लोकांपर्यंत जास्त पोहोचायला सोपं झालंय. म्हणजे मार्केटमध्ये लई प्रोजेक्ट आहेत, ढीग. आता त्याच्यातला चांगला कोणता आहे, त्याच्यात सँक्शन कोणते आहेत, बरं बिल्डर कोणते चांगले आहेत, फसवणारे तर नाहीत, वेळेवरती पोझिशन देणार आहेत का, हे कशावरून कळते तर सोशल मीडियावरून जास्त कळतंय. कारण घर बसल्या तुम्हाला प्रॉपर्टी मिळतीये. म्हणजे आम्हाला फोन येतात, ऑस्ट्रेलियावरून येतात, साऊथ आफ्रिकेवरून आलेत, कॅनडावरून आलेत. आणि एक तर आमचा क्लायंट ऑस्ट्रेलियावरून बसला, म्हणजे बावधनचा आमच्याकडे प्लॉट होता, ऑस्ट्रेलियावरून बसला, त्यांना तो आवडला आणि ते पुणे एअरपोर्टला उतरले आणि त्या प्लॉटचं डील झालं, टोकन झालं. तो माणूस आलेला, परत त्याला जावं लागलं, फक्त प्लॉट खरेदी करायला आले होते, का तर चांगल्या भागात आहे म्हणून. सो तिथल्या माणसांपर्यंत कसं पोहोचणार आपण? रील हेच माध्यम आहे, इंस्टाग्राम हेच माध्यम आहे, आणि ते गरजेचं आहे. आणि बायरला पण ते सोपं पडतंय फार, असं आहे. अशा काय 3 गोष्टी लागतात सोशल मीडिया कॉन्टेंट सुरू करायला रिअल इस्टेटमध्ये? एकतर मोबाईल लागतो, मोबाईलच लागतो, दुसरं काय लागत नाही. आणि तुम्हाला बोलता आलं पाहिजे. बोलता आलं की सगळं विषय संपला. आणि तुमचं कसं जे ओरिजिनल आहे तुमचं, त्याच्यावर तुम्ही बोलू शकताय. म्हणजे माझी ग्रामीण बोली गावठी आहे, आणि तसंच पद्धतीचं मी बोलतो, राहतो. टकला आहे, लोक माझ्या टकल्यावरून पण कितीतरी म्हणतात की ट्रोलही करतात की टकल्या म्हणून नाचू नको, मी डान्स करतो व्हिडिओमध्ये. लोकांना मलाही कळत नाही की नाचणं ही आनंदाची गोष्ट आहे ना, आणि लोक त्या आनंदाने बघतात. म्हणजे एक खोटं नाही सांगत, इथं सन सिटीमध्ये आम्ही फिरत होतो, गाडीवरती चाललो होतो मी आणि मित्र. एक भाजीवाला माझ्याकडून असं करायला लागला, आणि आम्हाला कळणच असं का करतोय. माझा पार्टनर समोर होता, मला वाटलं की त्याच्याकडे बघून करतो, आणि त्याला वाटलं माझ्याकडे बघून करतो. आम्ही थांबलो, आणि तो मला म्हणतो, अहो मी तुमचा लय मोठा फॅन आहे, काय भारी नाच करता तुम्ही, लय भारी, मला लय आवडतं तुमच्या व्हिडिओ, मी सारख्या बघतो. आणि मला त्यांनी दाखवलं, हे बघा तुमचीच व्हिडिओ बघत होतो. म्हणजे तो डान्स नसतं केलं तर मला लक्षात ठेवलं नसतं ना. सूट बोट घालून, टाय घालून फिरणारी लोक, आणि मी टी शर्ट घालतोय, तीच पॅन्ट 2 दिवस घालतोय आणि हिंडतोय, त्याच्या लक्षात ती नाही ना राहिली, मीच राहिलो. का तर मी नाचतोय, मी आनंदी आहे. एक जण तर मला त्या दिवशी म्हटले, तुमच्या स्माईलमुळे तुम्ही लक्षात राहिले, मी हसतोय. म्हणजे आम्ही सगळे ते आनंदी आहोत, म्हणून ते लोकांना अप्रोच होते की हा भारी आहे, अशी गोष्ट आहे. सो आपलं ओरिजिनल जे आहे ना, तुम्ही जे म्हटलं की कोणत्या 3 गोष्टी लागतात, तर मोबाईल तुमच्याजवळ असला ना, चांगला नसू द्या, कसलाही असू द्या, ते केलं, व्हिडिओ बनवायला सुरुवात केली ना, तुम्हाला रिझल्ट मिळतात, 100% मिळतात. फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे. 4 जण जेव्हा कॉन्टेंट करायचा विचार करतात तेव्हा प्रोफेशनल कॅमेरा पाहिजे, तुम्हाला बोलताना माईक पाहिजे, असं पण विचार करून करतात. तुमचं म्हणणं की ते गरजेचं नाही?
पण काय आहे गंमत, बऱ्याच तुमच्याकडे पैसे नसतात ना माईक खरेदी करायला. बरोबर. प्रत्येकाकडे आयफोनच पाहिजे हे गरजेचं नाही ना, आहे की नाही. आता मी सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे साधा OnePlusचा मोबाईल होता, मी त्याच्यावरती सुरुवात केली. नंतर आम्हाला गरज लागल्यावरती आयफोन घेतला आम्ही, का तर चांगल्या व्हिडिओ छान दिसलो पाहिजे. पण मोबाईल प्रत्येकाजवळ असतो, त्यामुळं काय माईक चांगला किंवा चांगला प्रोफेशनल कॅमेराच पाहिजे असं गरजेचं नाहीये. तुमच्याजवळ जी गोष्ट आहे त्याच्यापासून सुरुवात केली ना, निदान आपण मास्टर तरी होतो हळूहळू. आणि जेव्हा पैसे येतील तेव्हा आणखीन चांगली गोष्ट घेऊन ती शिकलेलं गोष्ट आपल्याला आणखीन मोठी वाढवता येते. जेव्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल मी उद्या एक रील टाकला रिअल इस्टेटवर, त्या रीलवर मला लीड आले, लीडपासून डीलपर्यंतची प्रोसिजर कशी असते, हँडल कसं करता? आता याच्यात कसे आम्ही पार्टनर आहोत ना, मग त्याच्यामध्ये सगळं मीच नाही बघत. ओके. कारण मी जे सुरुवातीला म्हटलं ना, तुमची पार्टनरशिप त्याच्यावरतीच टिकते जेव्हा तुम्ही कुठेतरी कमी असाल आणि कुणीतरी कुठेतरी जास्त असेल. तर माझं काम काय मार्केटिंगचं आहे, व्हिडिओ बनवणं आहे ना, मी ते करतो. बाकीचे माझे जे सूरज गिरीश हे जे पार्टनर आहेत, मग लीड ते बघतात, हँडल करतात पूर्ण, की त्या व्यक्तीला साईट व्हिजिट करणं, तिथपर्यंत नेणं, ते दाखवणं, त्यांच्यासोबत कम्युनिकेशन ठेवणं, त्यांना डॉक्युमेंट कोणते कोणते हवेत, त्यांनी काय काय मागितलंय हे सगळं त्यांना पोचवणं. आणि असं होत नाही की एका क्लायंटला दाखवलंय आणि लगेच डील झाली आणि पैसे मिळाले, असं होत नाही. आमची डील म्हणजे टोकन झालं, 21 लाखाचं टोकन झालं आमच्यासाठी. आम्हाला असं वाटत होतं की झाली डील, आपल्याला 8 लाख रुपये मिळणार होते आम्हाला त्यावरतून, 1 रुपया सुद्धा मिळाला नाही. नंतर कॅन्सल केलं त्या माणसानं. सो पार्टनर असल्यावरती ते आपलं काम सोपं होतं, कारण एका ठिकाणी तुम्ही सगळीकडे पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळं ती जी लीड येते तर सगळे ते हँडल करतात ते दोघं जण, की ते पळणं असेल, लोकांपर्यंत जाणं, लोकांना दाखवणं, लोकांसोबत बोलणं असेल, त्यांना सगळे डॉक्युमेंट प्रोव्हाइड करणं असेल, आणि काही नसेल तर मी सोबत असतोच त्यांच्या. सो तसं काम होतं. त्यामुळं लगेच डील होत नाही, लय वेळ लागतो, कधी कधी महिन्यात होतही नाही, असं पण आहे. पण ते कंटिन्यू ठेवणं. एक रिअल इस्टेट बिझनेस डील कम्प्लीट म्हणजे लीड येण्यापासून कम्प्लीट होण्याचा ॲव्हरेज टाइम पिरियड काय? आता रेंटलचं जे असतं ना, ते साधारण 15 दिवस होऊन जातं कधी कधी, कारण त्याला फार मेहनत लागत नाही. पण जे विकत घेण्याची जी प्रोसेस आहे साधारण त्याला 2 महिने ते 3 महिन्याचा काळही जातो, कधी कधी एखाद्या महिन्यातही होते, पण साधारण 2 महिन्याचा काळ हा जातो. नोटीस पिरियड असतो, पैसे जमावणं असतं, लोन सँक्शन होतंय की नाही बँकेतून, सिबिल स्कोर किती आहे, RTR भरलाय का, हे सगळं भरून ती प्रोसेस येईपर्यंत साधारण 2 महिन्याचा आरामात जातो. समजा मी एक 35 वर्षाचा माणूस आहे, मला 1-2 अपत्य आहेत आणि माझं महिन्याचं इन्कम 70-80 हजारच्या आसपास आहे, आणि मला एक प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे. मी काय प्रेफर केलं पाहिजे? मी फ्लॅट प्रेफर केला पाहिजे, मी प्लॉट प्रेफर केला पाहिजे, का मी एखादा थोडा बाहेर का होईना पण एक विला प्रेफर केला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? आता कसं आहे, म्हणजे आमचं वैयक्तिक असं की फ्लॅटपेक्षा प्लॉट कधी पण बेस्ट, कारण प्लॉटवरती आपल्याला स्वतःचं बांधकाम करता येतं, आपली स्वतःची जमीन राहते, 7/12 आपल्या नावावरती राहतो. पण पुण्याची जर परिस्थिती तुम्ही पाहिली ना, तर पुण्यात जे मेन एरियाज आहेत, एकतर प्लॉट्स अवेलेबल नाही आहेत कुठंच, लई महाग झालेत. एकतर 1 कोटी रुपये गुंठा, 1,20 लाख, 1.5 कोटी रुपये गुंठा असं चाललेत रेट, प्रचंड महाग. त्याच्यामुळे प्लॉट अवेलेबल असतीलच असं नाही. पण जर तुमच्याकडं इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही जर बघताय ना, जर कोणते एरिया आहेत की जे आता ग्रोथ व्हायला लागलेत, सो आता चरोली मोशीचं मार्केट जे आहे ते बूम झालंय, कारण चरोलीमध्ये 400 एकरातलं IT पार्क आलंय, सँक्शन झालंय. ते जेव्हा बांधकाम होईल तसं हिंजवडीच्या जशा किमती वाढल्या तशा तिथल्याही वाढतील, आणि अगदी वाढलेल्या आहेत. आता तुम्ही तिथं बघितलं तर 55-60 लाखापर्यंत 2 BHK विकत मिळतोय. त्यामुळे जर आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट पर्पज म्हणून बघत असाल फक्त, तर तशा एरिया तुम्ही निवडले पाहिजेत की जिथं पुढच्या 2-4 वर्षामध्ये वाढणार आहेत एकदम. पण समजा मला आता राहायच्या दृष्टीकोनाने बघतोय मी, की आता असं झालं की माझं बजेटचा कन्स्टेंट नाही आहे, पण मला राहायच्या दृष्टिकोनाने मग मी प्लॉट घेऊन बांधलं पाहिजे का मी फ्लॅट घेतला पाहिजे? सेम बजेटवरतीच येतं हे. आणि तुमचं काय, तुम्ही कंटिन्यू कुठे राहणार आहात याच्यावरती आहे सगळं. म्हणजे तुम्ही तात्पुरतं बघताय का, म्हणजे माझ्याकडे आत्ताच परवाच एक आले की त्यांचं किरकटवाडीमध्ये फ्लॅट आहे, पण त्यांना आता कामामुळे तर दूर पडते, तर त्यांना दुसरीकडे शिफ्ट व्हायचं आहे. सो मग ते विकायला ते बघतायत. सो ते विकलं जाणार आहे का लगेच, किंवा दाहेरीतलं आहे ते विकलं जाणार आहे का लगेच, तुम्ही या गोष्टी बघणं गरजेचं आहे. की राहायच्या हिशोबाने आपण जरी घेत असलो तरी आपण तिथं किती दिवस राहणार आहोत. सो रेंट खूप चांगला ऑप्शन आहे की रेंटवरती तुम्ही राहू शकता, किंवा जर विकतच घेत असेल तर तुम्ही तिथं किती काळ राहणार आहात हे फार गरजेचं आहे, जर तुमची पहिली प्रॉपर्टी असेल तर. कारण आपण जीव लावलेला असतो ती कमवायला, एवढे आयुष्याचे पैसे लावलेले असतात खूप जास्त. त्याच्यामुळे तो विचार फार गरजेचा आहे की आपण किती दिवस राहणार आहे. एखाद्या सामान्य माणसाने प्रॉपर्टी बाय करताना
अशा कुठल्या बेसिक गोष्टी तपासल्या पाहिजेत की ह्या परफेक्ट असल्याच पाहिजेत? आता जमिनीच्या बाबतीत जर आपण बघत असू ना, 7-12 पहिला आपला 7-12वरती मागती किती फेरफार पडलेले आहेत हे बघणं गरजेचं आहे. परत लिटिगेशन आहे का? आता लिटिगेशन कळायचं कसं, तर मागचे सर्च रिपोर्ट काढणं गरजेचं आहे. 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष, जेवढ्या जुना आपल्याला सर्च रिपोर्ट मिळेल तेवढं आपल्याला कळतं की त्याच्यावरती लिटिगेशन आहे का बाबा. नाहीतर काय होतं, म्हणजे प्लॉटच्या बाबतीत असं बऱ्याचदा घडतंय की एकच प्लॉट आहे तो 4-4 लोकांना ऐकलाय. मी त्याच्यात एजंट पण असतात सामील, ते मालक पण सामील असतात. आणि याच्यामुळे काय होतं, जो माणूस ज्याची पहिली प्रॉपर्टी म्हणून बघत असतो, आपल्या घरासाठी बघत असतो, त्याचं लय मोठं नुकसान होतं. आणि त्यामुळं प्लॉट घेताना किंवा जमीन घेताना या गोष्टी फार गरजेच्या आहेत. फ्लॅट घेताना सेम, ती रेरा सँक्शनड आहे का, एने सँक्शनड आहे का, बिल्डर चांगले आहेत का, पोझिशन वेळेत देणार आहेत का, या सगळ्या गोष्टी बघणं फार गरजेचं आहे. सो आपल्या वकिलाला विचारणं हे गरजेचं आहे की एवढे पैसे लावतोय आपण, तर ते खरोखर इथं लावता येतील का बाबा. नाहीतर कोणी ओळखीचं रिअल इस्टेट कन्सल्टंट असेल, ब्रोकर आपण म्हणतो, त्यांच्यापर्यंत. कारण इथं ब्रोकर फार महत्त्वाची आहे. ब्रोकर हा व्यक्ती, रिअल इस्टेट कन्सल्टंट हा व्यक्ती फार महत्त्वाचा आहे, कारण तो तुमची फसवणूक होण्यापासून थांबवू शकतो, वाचवू शकतो तुम्हाला. तुम्हाला असं एखाद्या सामान्य माणसाला रिअल इस्टेट ब्रोकरची गरज आहेच का प्रॉपर्टी घ्यायला? तसं बघायला गेलं ना, आहे पण आणि नाही पण, बरं का. म्हणजे मार्केटमध्ये एवढे सारे प्रोजेक्ट चालू आहेत ना, तुम्ही कुठेही गेला डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता, बघू शकता, आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही पैसे देऊ शकता अगदीच. पण तुम्ही जर ब्रोकर थ्रू गेला तर ब्रोकर तुम्हाला 4-5 चांगले ऑप्शन दाखवतो. तुम्हाला सगळे 4-5 ऑप्शन माहिती असणं गरजेचं, माहिती असतात का तर अजिबात नसतात. तुम्ही एक बघितला, तुम्हाला वाटतं की हा छान आहे, आवडला, आणि घेता. पण ब्रोकर थ्रू गेल्यामुळं काय होतं, कधी कधी प्राईस कमी पण केल्या जातात. की CP आहेत, चॅनल पार्टनर, ज्यांना आम्हाला साधारण बिल्डर चॅनल पार्टनर असं म्हणतात. CP आहे, आणि जर एक CP चांगला धंदा देत असेल, त्यांना चांगले फ्लॅट विकून दिले असतील, तर त्याच्यासाठी ते एखाद्या क्लायंटची प्राईस कमीही करतात, एखाद्या फ्लॅटची थोडेफार का होईना क्लायंटला कमी करून देतात. म्हणजे आमचाच एक मयुरेश म्हणून पार्टनर आहे, त्याने एक बाणेरमध्ये एक फ्लॅट विकला होता, एकाला दाखवला, आणि बाहेरचे होते, बाहेर राहणारे येणारे क्लायंट आहेत. आणि त्यांनी काय केलं, पहिलं सगळं त्याच्याकडून बघितलं, आणि नंतर त्यांनी त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट नाही ठेवला, आणि त्याच प्रोजेक्टमध्ये त्यांनी फ्लॅट घेतला नंतर. आणि जे घेतला आणि त्यांना पोझिशन मिळाल्यावरती त्यांनी परत मयुरेशलाच कॉन्टॅक्ट केलं की बाबा अरे आपल्याला आपला फ्लॅट विकायचा आहे. मग तो म्हटलं तुम्ही घेतला कधी, कुठं घेतला, तर म्हटले तिथंच. म्हटले तुम्ही मला सांगितलं नाही म्हटले सांगितलं. आता याच्यात गंमत काय झाली की जेव्हा मयुरेश त्या फॉलोअपमध्ये होता, ते 10 लाखांनी कमी त्यांना बसणार होता. तोच फ्लॅट त्यांना, मयुरेशचं नातं त्यांनी तोडलं, तर त्यांना तो 10 लाखांना महाग बसला. म्हणजे 10 लाख रुपये बिल्डरनं वाढवले, बरोबर असं झालं. आणि त्याच्यामुळं नुकसान क्लायंटचंच झालं. ताजंच आमचं एक उदाहरण आत्ताचं, म्हणजे फसवणुकीचं नाही, उलट आमच्यासाठी खूप चांगलं. म्हणजे नांदेड सिटीची आम्ही आता रिसेंटली ॲड केली, आणि म्हणजे एक चांगली फर्म, चांगली कंपनी काय असते याचं उदाहरण आम्हाला सगळ्यांनाच बघायला मिळालं. की नांदेड सिटीची आम्ही एक व्हिडिओ केली परवाच, आणि त्याच्यातून आम्हाला एक लीड जनरेट झाली, आणि त्यांना दाखवलं व्हिडिओ, फ्लॅट म्हणजे नांदेड सिटीमध्ये नेलं, सगळं दाखवून त्या क्लायंटला आवडलं. त्यांनी दुपारी चेक दिला, बुकिंग केलं. बुकिंग केल्यावरती समजलं की त्यांनी अगोदर त्यांची लीड दुसऱ्या एका एजंटने टॅग केली होती. ओके. मग दुसऱ्या अगोदर म्हणजे 90 दिवसांचा टाइम पिरियड असतो नांदेड सिटीचा, की 90 दिवसानंतर तो क्लायंट त्या व्यक्तीचा राहत नाही, मग त्याला कोणीही आणू शकतं. पण 90 दिवसांच्या आधी दुसरा कुठलाच एजंट ब्रोकर आणू शकत नाही. आणलं तरी त्यांचं नाव कोणाजवळ राहतं, त्याच व्यक्तीच्या नावावरती राहतं. त्यामुळं त्या समजा तुम्ही आहात, तर तुम्ही त्या क्लायंटला पहिलं पण नेलं होतं, तर त्याला फक्त 45 दिवसच झाले होते. त्यामुळे त्या क्लायंटची बुकिंग झाली, त्याने पैसे भरले. आता जे पैसे मिळणार आहेत ते मला नाही मिळणार, ते तुम्हालाच मिळणार आहेत. म्हणजे त्या तुमच्यासोबत जेव्हा बोलणं चालू होतं तेव्हा काहीच नाही, त्यांनी बुकिंगच नाही केली. पण आमच्यासोबत बोलणं आलं आणि त्यांनी त्याच दिवशी बुकिंग केलं. पण तुमच्या नावाने लीड रजिस्टर असल्यामुळे सगळे पैसे आम्हाला माहिती नव्हतं, लगेच कळत नाही. जेव्हा बुकिंग झाल्यानंतर ती प्रोसेस समजली आम्हाला. म्हणजे नांदेड सिटी याच्यासाठी चांगली आहे की ती म्हणजे तुम्ही ब्रोकर म्हणून आहात, तर तुमचं फसवणूक नाही करणार. बरोबर. रिअल इस्टेट फील्डकडे जेव्हा आपण बघतो, एक हाय इन्कम हाय रेव्हेन्यू फील्ड म्हणून बघतो. मला आठवते मी जेव्हा MBA मार्केटिंग झालं होतं तेव्हा आमचं कॉलेज प्लेसमेंट होतं. झनोडो नावाची कंपनी होती. सगळ्यात जास्ती त्या एका कंपनीने हायर केले होते करताना आमच्या कॉलेजमधनं. आणि आत्ता पण जर तुम्ही ॲट एनी पॉईंट
लिंक्डइनवर बघा, नोकरीवर बघा, कुठल्याही वेबसाईटवर बघा, रिअल इस्टेटचं सगळ्यात जास्त हायरिंग असतात. उद्या समजा एखाद्या तरुणाला, फॉर एक्झाम्पल मी 22 वर्षाचा ग्रॅज्युएट मुलगा आहे, मला आता करिअर ऑप्शन म्हणून रिअल इस्टेट चूज करायचं आहे. त्याने खरंच आज या परिस्थितीमध्ये, या मार्केटमध्ये रिअल इस्टेट ऑप्शन चूज करावा का? अगदीच खूप चांगलं आहे उलट. म्हणजे एकतर तुम्ही जॉब म्हणून जर बघत असाल तर एवढे प्रोजेक्ट आहेत ना मार्केटमध्ये, आणि त्या प्रत्येक मार्केटमध्ये ते विकायला त्यांना कोणीतरी पाहिजेच पाहिजे. त्याच्यामुळं कामाची कमी नाही. तुमच्याजवळ जर स्किल आहे, बोलता येतंय तुम्हाला, तर मग तुम्ही रिअल इस्टेटचा धंदा करू शकता. तुमच्याजवळ गाडी आहे, तुम्हाला चालवता येते, तुम्ही रिअल इस्टेटचा धंदा करू शकता, म्हणजे काम करू शकता. आणि त्याच्यामुळं मार्केटमध्ये रिअल इस्टेट सारख्या जॉब व्हॅकन्सीज कुठंच नाही आहेत. आता सॅलरी किती देत आहेत त्या प्रोजेक्टच्या ह्याच्यावरती तुमचा अनुभव आणि त्या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून आहे सगळं. आता याच्यात पण कसं आहे की तुम्हाला भाषा कोणत्या येत आहेत, तुम्हाला मराठी येते, हिंदी येते, इंग्लिश येते, आणखीन वेगळी कोणती येते. आता एकदा एका प्रोजेक्टवरती गेलो तर गुजराती क्लायंट होते, आणि तिथला सेल्स पर्सन जो होता तो पण गुजरातीच होते. त्याच्यामुळं रिअल इस्टेटमध्ये कामाची खूप मोठी संधी आहे, लई. म्हणजे पैसे तर आहेच, अगदी हाय रेव्हेन्यू तुम्ही जसं म्हटलात ना. मग जॉब ज्यांना करायचा आहे त्यांना जॉबसाठी आहेत, आणि ज्यांना धंदा म्हणून स्वतःचा बघायचा आहे, बिझनेस म्हणून, अगदी. पण याच्यात एक गोष्ट आहे की किमान तुमच्याकडे वर्षभर तुम्ही सर्व्हाइव्ह व्हाल एवढे पैसे पाहिजेत तुमच्याजवळ. किमान तेवढे पैसे तरी पाहिजे आपल्याला ते सर्व्हाइव्ह व्हायला. आणि कारण डील नाही झाली लवकर तर पैसे कुठून येणार आहेत. उद्या जर एखाद्याला रिअल इस्टेटमध्ये बिझनेस सुरू करायचा असेल तर पुढच्या 6 महिन्यात असं काय ॲक्शन प्लॅन करता येईल त्याला? एकतर एक स्पेसिफिक एरिया तुम्हाला पकडून ठेवावा लागेल, आणि त्या मार्केटचा अंदाज तुम्हाला घ्यावा लागेल सगळ्यात पहिलं, की तुम्ही जिथं राहताय त्याच्या जवळपास आहे का. प्रोजेक्ट्स आपल्याला माहिती असले तर, जर क्लायंटचं तेवढं बजेट आपल्याला माहिती असेल की 2 कोटी आहे, 1 कोटी आहे, 50 लाखाचं आहे, तर त्यांना तेवढ्याच ह्याच्यात आपल्याला दाखवता येतं, फिरवता येतं. आणि एरियाची माहिती असल्यामुळे, प्रोजेक्टची माहिती असल्यामुळे काही सोपं जातं आपल्याला की क्लायंटला बसवणं, सांगणं, पोचवणं तिथपर्यंत. नाहीतर जर एरियाची माहिती नसेल तर काहीच होणार नाही. दुसरं की रस्ते माहिती पाहिजेत, ओळखी पाहिजेत. इथं काय होतं, म्हणजे 2 एजंट एकत्र मिळून काम करू शकतात, 3 एजंट एकत्र मिळून काम करू शकतात, करतात बरं का कधी कधी, आणि तिघांनाही पैसे मिळतात तर ती डील झाली. त्याच्यामुळे तुमच्या ओळखी पाहिजेत. ओळखी नसतील तर रिअल इस्टेटचं काम होत नाही सगळ्यात पहिलं. आणि दुसरं असं की तुम्हाला डिजिटली ॲक्टिव्ह झालं पाहिजे तुम्ही. कारण डिजिटली ॲक्टिव्ह जर नसाल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण पैसे त्याच्यात, क्लायंट त्याच्यातूनच येणार आहे तुमच्याकडं. पण आपल्या ओळखी लिमिटेड लोकांपुरत्याच राहणार आहेत, आहे की नाही. बाहेरच्या अमेरिकेवरून पण क्लायंट ज्याला इन्व्हेस्ट करायचे, भारतातलाच आहे, बाहेर आणखीन दुसऱ्या देशात असेल किंवा दुसऱ्या राज्यात असेल किंवा पुण्यातल्या दुसऱ्या भागात असेल, त्याला करायचंय तर तो येणार तुमच्याकडून डिजिटलीच येणार आहे. त्यामुळे डिजिटली ॲक्टिव्ह असणं, मग त्याच्यासाठी पैसे खर्च करणं, सो पुन्हा की पैसे तुमच्याजवळ असणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मार्केटचा अभ्यास करून की कुठल्या एरियात आपल्याला काम करायचं आहे, डिजिटली आपल्याला काय वेगळं केलं तर लोक आपल्याकडे येईल. तुम्ही जे तुमचं ओरिजिनल आहे, तुम्हाला वेगळं काय करता येतंय हे तुम्ही करा. कारण डान्स करून रिअल इस्टेट मार्केटमध्ये काम कोणीच करत नाही, आणि हसून इकडे तिकडे उड्या मारून रिअल इस्टेटमध्ये काम कोणीच करत नाही. कदाचित त्याच्यामुळे असेल की आम्हाला रिच मिळते, लोक आम्हाला ओळखत आहेत, लोक आमच्यावरती विश्वास ठेवत आहेत, आणि लोक प्रॉपर्टी खरेदी करत आहेत. सो तो विश्वास तुम्हाला तेवढा संपन्न करता आला पाहिजे, मिळवता आला पाहिजे. म्हणजे तुम्ही काहीही करा त्या व्हिडिओमध्ये, डान्स करा, नाचा, हसा, काहीही करा, पण जेव्हा क्लायंट तुमच्यापर्यंत येईल तेव्हा त्याला तुमच्या बाबतीत तेवढी खात्री झाली पाहिजे की 10 कोटीचा खरेदी करून देऊ शकतो बाबा हा माणूस. जर तेवढी तुमच्या बाबतीत विश्वासार्हता नाही आली तर तुमच्याकडून तो 1 रुपयाची पण खरेदी करणार नाही. बरोबर. कारण क्लायंटला तेवढं वाटलं पाहिजे. कारण 10 कोटी बजेट घेऊन येणारा माणूस खरंच त्या पद्धतीचा असतो, बोलणं असेल, हँडल करणं असेल. त्याच्यामुळं ते मला जमतं का मला नाही जमत, मग ते माझ्या दुसऱ्या पार्टनर्सला जमतं, त्यामुळे ती गोष्ट घेतात. सो इथं एकत्र मिळून तुम्ही काम करू शकता. शेखरजी, आपण आपल्या पॉडकास्टच्या समारोपाकडे वळतोय. तुमचे 45,000 फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर. तुम्ही जर उद्या परत 0पासून फॉलो सुरू केला तर परत कसं तुम्ही हँडल कराल सोशल मीडिया? मी सेम जे सांगितलं तेच की कंटिन्यू काम करत राहील. म्हणजे जर माझं मार्केटिंगचं स्किल आहे माझ्याजवळ थोडंसं, व्हिडिओ बनवण्याचं, जाहिरात करण्याचं, ॲड करण्याचं, तर मी ते कंटिन्यू करत राहील. कारण तेच मला पुढं पोहोचवणार आहे. म्हणजे 45,000पर्यंत येण्यासाठी मला किमान 2 वर्ष लागली. म्हणजे ते 1 लाख पण होऊ शकलं असतं, पण ते नाही झालं.
आता का नाही झालं ही खूप मोठा इतिहास आहे. पण तिथपर्यंत येण्यासाठी मला 2 वर्ष लागली ना. अगदी मग शून्यापासून परत 45ला यायला मला 2 वर्ष लागतीलच. पण ते कधी तर रोज मी एक व्हिडिओ टाकेल, रोज एक प्रॉपर्टी दाखवेल, रोज 1 किंवा 2 व्हिडिओ टाकेल, लोकांपर्यंत पोहोचेल, मार्केटिंग करेल, आहे की नाही. त्याशिवाय ते 45,000 परत होणार नाहीत. मी 1 दिवस टाकतोय, पुढचे 10 दिवस काहीच नाही टाकत आहे, मग ते होणारच नाही. त्यामुळे कंटिन्युटी ठेवणं, भले लोकांना बोर होऊ. बरं. म्हणजे मला काही लोक म्हटली की तुमच्या बोलण्यात कधी तोचपणा येतोय किंवा काय होतंय, पण तेचपणा येतोय शक्य म्हणजे अगदीच काही लोकांना अगदीच वाटत असेल की तसंच सेमच नाचतोय, सेमच बोलतोय, सेमच गोष्टी करतोय. पण ते सेमच गोष्टी जर आपण सारख्या केल्या तर त्याला कंटिन्युटी होते ना ती. म्हणजे रोज आपण ऑफिसला जाऊन तेच काम करतो, कुठे वेगळं करतो. अगदी माझं काम काय, व्हिडिओ बनवणं, भले मी तेच बोलत असेल, फक्त प्रॉपर्टी वेगळी असेल, प्रॉपर्टी वेगळी झाला ना विषय संपला. आपल्याला तेच तर दाखवायचंय. आपण एकच घर सारखं म्हणत नाही ना विकायला. सो तीच कंटिन्युटी की तुम्हाला रोज वेगळी प्रॉपर्टी शोधायची, त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचे आणि मी तेच करेल, कारण मला तेच जमतंय. म्हणजे मला बोलायला जमतंय फक्त व्हिडिओमध्ये, मला असं पण बोलता येतं की नाही मला माहिती नाही किती, पण मला व्हिडिओ पुरतं जर बोलता येतं तर मी रोज ते करेल. की रोज मी एक तरी व्हिडिओ बनवेल, रोज मी ती पोस्ट करेल, भले 10 लोक बघू, 20 लोक बघू, पण मी रोज बनवेल. म्हणजे जेव्हा व्हिडिओला मला 1 लाख व्ह्यूज येतात मला लय भारी वाटतं. मी आवर्जून अरे आज व्ह्यूज 1 लाख आले बरं का, एका दिवसात एवढे झाल्यावर आम्हाला लय भारी वाटतं. म्हणजे लईच भारी वाटतं की ती फिलिंग असेल. कोणीतरी चुकून आपल्याला भेटतात, तुम्ही तेच ना रील बनवता, भारी करता, मस्त नाचता, मोटिवेशन मिळतं ना हे. सो ह्या आनंदासाठी मी सेम काम की मी रोज करेल, मग भले ते 2 वर्षात हो किंवा 3 वर्षात हो, पण मी ते कंटिन्यू करेल. आणि हे बोलणं नाही ना हिसकावून घेणार कोणी माझ्याकडून. बरोबर. सो मग ते 0 फॉलोअर्स असले तरी काय करत राहायचं असं आहे. सोशल मीडियामध्ये कॉन्टेंट करताना स्ट्रेंथ ओळखणं किती महत्त्वाचं आहे? आपल्या स्वतःच्या ना खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला सगळ्याच गोष्टी नाही जमणार आहे आणि हे आपण मान्य केलं पाहिजे बरं का. आणि हे रिअल इस्टेटच नाही किंवा सोशल मीडियाच नाही, कुठल्याही कामात गेलात ना तुम्ही तरी तुम्हाला मान्य केलं पाहिजे की मला काय जमतंय आणि मला काय जमत नाही. आपण जर ते मान्य नाही ना केलं तर मग आपली ओढाताण होते आणि आपण नाराज होतो की मला क्लायंटशी बोलता पण आलं पाहिजे, मला व्हिडिओ पण बनवता आले पाहिजे, मला एडिटिंग पण करता आलं पाहिजे, मला गाडी घेऊन पळता पण आलं पाहिजे, सगळ्या गोष्टी मला करता आल्या पाहिजेत. पण मग एखादी गोष्ट जरी नाही ना जमली तरी मग आपण आपल्याला स्वतःला त्रास देतो, ताण येतो प्रचंड की राव मला हे जमतच नाही, मला माझ्या क्लायंटसोबत तेवढं चांगलं मला नाही बोलतायत. आता नाही बोलतायत तर नाही हे मान्य केलंय ना मी, माझ्या दुसऱ्या पार्टनर्सला जमतं, मग मी काय करतोय की ही जबाबदारी त्यांच्यावरती की तुम्ही बोला, माझं काम सोपं आहे ना, मी कशाला सगळा त्रास घेऊ. त्याच्यामुळे ही आपली स्ट्रेंथ काय आणि आपली विकनेसेस काय आहेत हे कुठल्याही कामात कुठलंही, म्हणजे माझं टुरिझमचं पण माझी टूर कंपनी आहे, तर मला तिथं लोकांसोबत बोलायला, लोकांसोबत कम्युनिकेट करायला, त्यांना टूर लिडर म्हणून जायला मला फार आवडतं, तर त्या ताकदी येतं माझ्या. पण मला रिअल इस्टेटल्या क्लायंटशी नाही बोलता येत, म्हणजे ते नातं डेव्हलप करायला मला वेळ लागतो थोडासा, पण माझ्या पार्टनर्सला ते पटकन जमतं. हे मी मान्य केलंय ना, त्याच्यामुळे माझं ताण लय हलका आहे का तर मला जास्त वेळ फोनवरती बोलावं लागत नाही, फॉलोअपमध्ये राहावं लागत नाही, फॉलोअप सगळे हे बघतात. आणि त्याच्यामुळे काय झालंय की मी माझ्या व्हिडिओमध्ये आणखीन काय क्रिएटिव्ह करू शकतो हे मला समजलं, म्हणजे इकडचा वेळ वाचला ना माझा. त्यामुळे ही स्ट्रेंथ ओळखणं खूप गरजेचं आहे आणि जी जमतंय ना ते जास्त करायचं, सतत करायचं, एवढंच करतो मी. बोलता येते बोलत राहू. आपण एक छोटा रॅपिड फायर राऊंड खेळणार आहे, त्यात मी तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांचे तुम्ही न विचार करता 1 किंवा 2 शब्दात उत्तर द्यायचे. करू सुरू? अगदी. फ्लॅट की प्लॉट? प्लॉट. पुण्यातील सगळ्यात डेव्हलपिंग एरिया? कोथरूड, कर्वेनगर. उद्या तुम्ही स्वतः घर घेतलं तर कुठं घ्याल पुण्यात? पुण्यात नाही घेणार मी, मला पुण्यातल्या गर्दीत नको वाटतं. मी माझी जागा तिकडे घेतलेली आहे, तिकडेच राहील मी आनंदात. चहा की कॉफी? कॉफी. पुण्याचं एका शब्दात वर्णन? भारी आहे पुणे, सगळ्या लोकांना सामावून घेणार आहे, म्हणजे सगळ्या लोकांची खाद्य संस्कृती इथे आहे, खाण्याचे वेगवेगळे प्रकार आहे, तुम्ही उपाशी नाही मरत, तुम्हाला कामं ढीगभर मिळतात. रिअल इस्टेटचं एका शब्दात वर्णन? पैसा. शेखरजी, खूप बरं वाटलं आज तुमच्याशी चर्चा करून. एक वेगळा अँगल, रिअल इस्टेट सारख्या सिरियस आणि मोठ्या फील्डला एक वेगळा अँगल मिळाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.